रसिक मित्र हो, नमस्कार. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख. आज एका अनामिक लेखकाचं साहित्य मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. मला खूप आवडलं आणि तुमच्यापर्यंत पोचवावं असं वाटलं. शीर्षक आहे पानं. काही पानं खुडायची असतात. चहा. काही पानं वाढायची असतात. केळी. भोजन. काही पानं चिरायची असतात. कोथिंबीर. काही पानं शिजवायची असतात. पालक, मेथी. काही पानं तळायची असतात. अळू, कढीपत्ता. काही पानं खायची आणि रंगवायची असतात. नागवेल, विडा. काही पानं कुटायची असतात. पुदिना. काही पानं लुटायची असतात. आपटा. काही पानं पुरायची असतात. पालापाचोळा, कंपोस्ट. काही पानं जपायची असतात. पिंपळ. काही पानं तोरणात सजवायची असतात. आंबा. काही पानं केसात माळायची असतात. केवडा. काही पानं व्हायची असतात. बेल. काही पानं मानाची असतात. नागवेली. काही पानं खमंग फोडणीसाठी असतात. कढीपत्ता. काही पानं शेवटी सोबती येतात. कडबा. काही पानं हातावर रंगवण्यासाठी असतात. मेहंदी. काही पानं नैवेद्याच्या परिपूर्णतेसाठी असतात. तुळशीची पानं. काही पानं फक्त स्वादासाठी असतात. पुदिना. काही पानं मसाल्यासाठी असतात. तेजपत्ता. काही पानं सुशोभीकरणासाठी असतात. नारळाच्या झावळ्या. काही पानं पत्रावळी बनवण्यासाठी असतात. पळस. काही पानं तल्लफ भागवणारी असतात. तंबाखू. काही पानं सत्यनारायण पूजेसाठी उपयुक्त असतात. कर्दळी. काही पानं गणपतीला आवडतात. आघाडा, दुर्वा. काही पानं भरायची असतात. वहीची. काही पानं जोडायची असतात. पुरवणी. काही पानं लपवायची असतात. प्रगती पुस्तक. काही पानं उलटायची असतात. भूतकाळ आणि दुःखाचे क्षण. तर काही नवीन पानं उघडायची असतात. मित्रांनो, कशी वाटली ही अनामिक लेखकाची पोस्ट? आवडली तर आपल्या प्रतिक्रिया, अभिप्राय मला जरूर कळवा. मी आपला अभिवाचक मित्र दत्ता सरदेशमुख. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.